तिकडं तर कमेंट्स बी भरपूर होत्या व्हिडिओला आलेल्या. मी कमेंट्सना उत्तर द्यासाठी आता म्हटलं एक व्हिडिओ तयार करूया आपण. आज जरा वेळ मिळाला, मला मोकळा वेळ असल्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ करून घेऊया. इकडे रे, इकडे बा. हे असं पाडापाडी करायला ताकद जास्त आल्या, त्यामुळे दंगा बी करते. मोकळं सोडली मी, जरा म्हणजे नाचू दे तिथं. ये त्यावेळेस जागेची कमी असल्यामुळे अडचण बी येत्या भरपूर. ये ये हे असं फास्ट जाते. तर पहिली कमेंट्स काय होती इकडे, की तुम्ही गाय कितीला विकल्या. बरेच दिवस हे कमेंटचं उत्तर आपण द्यायला लक्षात आलं नव्हतं आपल्या. तर मी दादा आपली पाडी जी होती शेलबी 55,000 रुपयाला ना नफा ना तोटा ह्या ह्याच्यावर आपण सेल केली. तर म्हणजे कसा विषय आहे की मला काय होतं की बाबा ती चांगल्या ठिकाणी जाऊन, माझा काय म्हणजे पैशाचा विषय नव्हता. तर ते आपण 55,000 रुपयाला सेल केल्या. आणि प्लस तुम्हाला मी दुसरी माहिती सांगतो की आपल्याला देखील बाजारभाव काय चालू आहे किंवा रेट काय चालू आहे ह्याची आपण कल्पना त्यावेळेला घेतली नव्हती. आता जस्ट तुम्हाला मी सांगतो की आमच्या राधेला देखील आता 1,00,000 रुपयाला मागणी केली. म्हणजे राधेपेक्षा ती कितीतरी मोठी होती आणि ती बी चांगल्या ब्रीडमध्ये होती आणि ही बी चांगल्या ब्रीडमध्येच आहे. त्यामुळे सर्वसाधारण आता कसं झालंय की तुम्ही जे म्हणजे तुमच्या ह्याच्यावर जे तुम्ही अभ्यास करणार, आता तुम्हाला चांगल्या जातीचीच गाई पाहिजे असेल तर तुम्हाला चांगले पैसे द्यावे लागतील. तुम्हाला जर मीडियम मध्ये जर गाई पाहिजे असेल तर तुम्हाला थोडे पैसे कमी होतील. मग तुमची क्वालिटी, जात आणि त्या गाईची रचना आणि दुधाची क्वालिटी, म्हणजे दूध किती देते तिचं, त्याच्यावरती डिपेंड्स बरंच राहणार आहे. तर तुम्ही ते तुमचं तुम्ही ऍडजस्ट करू शकता इथे सगळ्या गोष्टी, की बाबा तुम्हाला कुठली पाहिजे किंवा काय पाहिजे. पण तरी पण मी माझी पाडी 19 महिन्याची 55,000 रुपयाला ना नफा ना तोटा अशा त्याच्यावर मी दिल्या. फक्त काय की चांगल्या घरात जाते ती, एवढंच. तर आता आमचं कशी सिस्टीम आहे सर्वसाधारण की आमचे सगळेच विकत आहे, म्हणजे वैरण विकत आहे, बाकी सगळ्या गोष्टी विकत असल्यामुळे आम्हाला ते नफा ना तोटा, फक्त चांगल्या घरात जाते अशा दृष्टिकोनातून आम्ही ते सेल केलेले आहे. पण आता त्याचा बऱ्यापैकी अभ्यास आपल्याला यायला आलाय की चांगल्या क्वालिटीची जनावराला किंमत आहे. अजून जी चांगल्या जातीची जनावर आहेत त्यांना 100% किंमत आहे, लक्षात ठेवा. म्हणून जातीची जनावरांना किंमत ही 100% राहणार. आणि तुम्ही जी क्वालिटी ठेवताय त्याची बरेचसे चित्र अवलंबून आहे. तर ही पहिली कमेंट झाली. दुसरी कमेंट्स काय आहे की वासराला पाजून गाय किती दूध देते. आता माझ्या गाईचा जर हिशोब केला तर मी वासराला पाजून जवळजवळ 3च्या आसपास दूध काढतोय. 3, 3.5, 3, 3.5. माझी गाई दुधाच्या लाईनवर असल्यामुळे मला काय अडचण नाही. आणि थोडं मी त्याच्यावर अभ्यास बी केलाय, त्यांनी सांगतो. म्हणजे दुधाची लाईन आहे म्हणजे तुम्ही म्हणशीला की बाबा कुठल्या लाईनची आणल्या तुम्ही, असं काही नाही. तिच्यावर मी अभ्यास थोडा चालू केल्यामुळे तिची जो आहार म्हणा, बाकी सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवल्यामुळे ती दुधाला चांगली आहे. आता रायबाला 2 सड सोडल्या त्यावेळेला. आपण राधेला 1 सड सोडत होतो, आता तिला ह्याला 2 सड सोडले. अजून 1 महिना देखील व्हायला नाही. तिची काय कॅपॅसिटी आहे बघा, त्याची उंची माप बीप केवढं झालंय बघा. 1 महिना देखील वासराला लागला नाही. अजून आता चारा खायला शिकायला आलाय, हा चारा देखील खातोय आता. मध्ये एक कमेंट्स अशी होती की चंदी खाण्यासाठी काय करावं, तर त्यांना काय करावं लागत नाही. असं जर मोकळं सोडलं सांगा तुम्ही की चारा तर गव्हाने टाकलाय, ती खायला शिकते आपोआप हळूहळू. त्याच्या जवळ जे जनावर खाणार आहे की तिची आई म्हणा, बहीण म्हणा किंवा भाऊ म्हणा, ती खात्याला बघते ती शिकते. त्याला काही गरज लागत नाही शिकवायला. तर दुधाची क्वालिटीची सिस्टीम केली तर तुम्हाला सांगतो मी काय आहे की दुधाची सिस्टीम अशी आहे की तुम्ही कुठल्या लाईनमध्ये जाणार आहात दुधाला. आता दुधाचा वंशावळचा वळू देखील सांगतो तुम्हाला मी बघितलेला. आता आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्रिपुणकरांचा वळू जो आहे घरचा, त्या घरच्या वळूची पैदास त्यांनी केलेली आहे. ती क्वालिटी दुधाला चांगली आहे, म्हणजे दुधाच्या वंशावळीतला वळू आहे, असा विषय आहे. तुम्हाला म्हणजे मी असं काही म्हणत नाही की मग त्रिपुणकरांचा, मग तुम्ही म्हणशीला त्रिपुणकरांचाच तुम्ही सांगायला आलाय, तर असा विषय नाही. जो तुम्हाला जवळ पडतो, मी मला जवळ पडलेला वळू मी तुम्हाला सांगायला आलोय. त्रिपुणकरांचा वळू हा दुधाच्या वंशावळीतला आहे आणि चांगल्या वंशावळीत आहे. तो आपण आपले तुरल तूज लावणार होतो, पण त्यांच्या बाबांना तिने आणला अचानक आणि शंखची पैदास आपण म्हणली कुऱ्या. आणि साहेब आता जन्माला आल्यात बघा, असे 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 जन्माला आल्यात. हो बाई, माझी म्हणून साहेबा हे साहेबा फार म्हणजे काटक आणि कोबानी पद्धत बघा. आतापासून त्याला काही मी शिकवलेलं नाही. उभारणं बिभारणं अगदी म्हणजे 40 असते टोटल.
फाउंडेशन बघा, माप बघायचं. म्हणजे हे सांगण्यामागचा उद्देश आहे की तुम्ही चांगल्या प्रतीचा वळू जर भरला तर चांगल्या प्रतीची वासरं तयार होतात आणि त्या वासराला निश्चित किंमत मिळते चांगली, असा विषय. तर हे बघा कसा थांबलाय, अजिबात हालचाल करत नाही. त्याला मी शिकवलेलं नाही. आता हे अजून महिना देखील व्हायला नाही या वासराला. ही काय परिस्थिती आहे बघा. तिसरी कमेंट काय होती की शेणाचं नियोजन तुम्ही काय केलंय. तर शेणाचं नियोजन माझं साहेब सगळं शून्य आहे. मी स्पष्ट सांगतो की आज शहरी भागात आम्ही आहे, आम्हाला सगळं विकत आहे आणि शेण टाकायला तर जागाच नाही. आज परवाची कॅपॅसिटी परिस्थिती अशी होती की कॉर्पोरेशनच्या गाडीने दुपारी 1 वाजता येऊन आमच्या ट्रॉलीवर शेण भरून बी नेले. आम्हाला काहीच कल्पना. आणि 4 वाजता जेव्हा आम्ही मंडईत जातोय तेव्हा आम्हाला सांगितले तुमचं शेण तिथनं कोणतं भरून नेले. म्हणजे तिथं कशालाच ताळमेळ कशालाच नाही. त्यामुळे शेणाचं नियोजन आमचं शून्य आहे. जर आपल्याला पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही जरूर सांगा, योग्य मोबदल्यात आम्ही तुम्हाला ती जरूर देऊ. कारण आमच्याकडे आता शेणाचं तर नियोजन काही नाही. तुम्ही म्हणताला गवऱ्या वगैरे घर म्हणजे जागा बी नाही आहे आणि करायला माणसं बी आपल्याकडे ती कोण नाही तशी. त्यामुळे शेणाचं नियोजन आपले शून्यच आहे, मी स्पष्ट सांगतो. तर लागणार असेल तर तुम्ही जरूर मला म्हणजे फोन करा, सांगा, मी तुम्हाला देऊ शकतो. आणि तुमच्या डोक्यात आणखी काय नवीन असेल तर सांगा मला, सुचवा तसं. म्हणजे शेणाचं काय बाबा तुमच्या डोक्यानं माणूस जर तसा असेल, कारण आपल्या ह्या गायींच्या शेणाचं आयुर्वेदमध्ये भरपूर महत्व आहे. आध्यात्मिक क्षेत्रात याचं भरपूर म्हणजे योगदान आहे. पण आता सगळं आपल्याला समजते, पण त्याचं आपण नियोजन करू शकत नाही आता या शहरी भागात. त्यामुळे मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यात काय जर असेल तर तुम्ही मला नक्की सुचवा. आता नेहमीप्रमाणे सांगतो की कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्स तुमच्या आल्याशिवाय मला व्हिडिओ करता येत नाही पुढे. मग आणि त्या कमेंट्स तुमच्या कशा म्हणजे जर व्यवस्थित आल्या तर मला देखील त्याचा अभ्यास करून थोडंसं बाबा नॉलेज घेऊन बोलता येते. तेव्हा नवनवीन कमेंट्स तुम्ही मला देऊ शकताय. तुम्हाला काय अडचणीत असेल तर मला तुम्ही कमेंट्सद्वारे करा किंवा फोन देखील करू शकताय. काही व्यक्तीने आपल्या गोट्यास भेट देखील दिली. आता परवा मला वाटते शिरोलीतून एक व्यक्ती आलेली, दुपारीच येऊन बघून गेली. म्हणजे मला मस्त वाटलं म्हणजे बघितल्यानंतर. तर तुम्ही असं देखील करू शकताय, गोट्यास भेट देऊ शकताय. जवळ जर असाल तर काय अडचण नाही आपली, येऊन बघू शकताय. आणखी काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे करा किंवा फोन देखील करू शकताय. ह्या 3 कमेंट्स कशा म्हणजे अगदी अपडेट होत्या चांगल्या, त्याने माहिती बी द्यायला काय वाटत नाही अशा गोष्टी. तर अशा कमेंट्स तुम्ही मला द्या की जेणेकरून तुम्हाला देखील माहिती देता येईल मला, आणि मला देखील त्याचा अभ्यास करता येईल, माहिती घेता येईल. तर आपण मी आणखी तुम्हाला सांगायचे विसरलोय. मी माण्यांचं खाद्य सध्या बंद केले. माण्यांच्या खाद्यांचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं सध्या माण्यांचं खाद्य बंद करून मी दुसरं खाद्य वापरायला लागलो. त्याचा लवकरच रिझल्ट मला आल्यानंतर मी त्या खाद्याची देखील तुम्हाला पत्ता किंवा मी कुठलं वापरतोय त्या संदर्भात मी ती देखील माहिती देईन. आणि मी अजून देखील सांगतोय की आपण त्या दोघांना देखील स्पॉन्सरशिप कुठली आपली नाही आहे. मी त्यांची ॲडव्हर्टाईज करतोय किंवा अशातला काय भाग नाही. मला जे योग्य वाटेल ते तुम्हाला मी सांगणार. आता ही जी टायमिंग झाल्या दुधाची, हे साहेब लागल्यात आगाऊपणा करायला, नाचायला. ठीक आहे, हा बघा असं खाईत नाही. आणि आता दुधाची टायमिंग झाल्या त्यामुळे आमची गाडी काही व्यवस्थित नाही आहे. ठीक आहे बाई, बा जिंबा राबो काय रे. अगदी मागचं पाय मारतो तोंडावर जोरात बघा. पाठीमागचं पाय उचलून देतो टिपकिरा. नाही लागू दे मालकाला काय लागायचं. हे गुंडा, गुंडा, ए मुंडी मुंडी. तर नेहमीसारखं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. नमस्कार, जय गोमाता.